कुठे जाते तू? अनामिका कुठे चाललीस? काय ग कुठे जाते? हे बघ मला घ्यायला सांगते. येऊ ये चल चल चेतनला चहा देऊया. चल चल ये. टोमॅटो खाल्लास का? हा टोमॅटो खाल्लास? चल ये 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 चला चहा देऊया चेतनला. हे बघ चेतन पण आता रेडी झालेला आहे. चला आता टिफिन वगैरे जस्ट भरला आहे चेतनचा. हो ना पिल्लू भरला आहे. इकडे बघा असं मस्त. हे बघा चेतनला जर आवाज येते. चपात्या भरल्या आहेत. ह्या चेतनला खायला ठेवली आहे चपाती. हे बघा चहा वगैरे उठून आणि हे बघा अशी भाजी बनवली आहे सगळं मिक्स फ्लावर बटाटा वगैरे घालून गाजर मटार असं. हे बघा मस्त अशी. तर आता ती भरायची आहे कारण थंड नव्हती झाली ना म्हणून म्हटलं जरा थंड होऊ दे म्हणून थंड व्हायला ठेवली आहे. आणि इकडे बघा हे असं घेऊ काय ग तुला? हां काय ग भाजी खाणार आहेस? खातेस? अनामिकाने खाऊन झालं आहे माहिती आहे का? अनामिकाने शेंगदाणे खाल्ले, भेंडी खाल्ली, परत अजून काही खाल्लं? टोमॅटो खाल्ला हो ना? हो खाल्लं खाल्लं तिने. तिथं झालंय सगळं खाऊन. जा चेतन इकडे गेली आता. तर बघा अशी मस्त भाजी बनवली मी सकाळी आता जस्ट. गरम आहे अजून म्हणून जरा थंड होऊ देत थोडा वेळ मग नंतर मग भरते डब्यामध्ये. हे बघा डबे आहेत ना चेतनचे मला जरा चेंज करायचे आहेत. हे आहेत तसे चांगले पण आता प्लास्टिकचे आहेत ना जरा चेंज करायचे. जर दुसरे घ्यायचे स्टीलवाले तर बघू आता जेव्हा कधी वेळ मिळेल ना किंवा डीमार्टला वगैरे गेले तर चांगली जर वाटली तर घेईनच असं म्हणते आहे. पण ते काय अजून दिवस काय म्हणतात तो आला नाही आहे घ्यायचा उजडला नाही आहे असं म्हणा आता. पण घ्यायचेच आहेत खूप दिवसापासून म्हणते मी घेईन पण ते झालं नाही आहे माझं काम. बघूया वेळ मिळाला तर घेऊया महिन्यात वगैरे. आणि आज बघा इकडे मी असं आज काही ब्लॉग नाही बनवणार आहे तर मी आज हे वाचणार आहे. मला वाचायचं आहे ज्ञानेश्वरी. तर आज इकडे सगळा पूर्ण वेळ देणार आहे मी. तर चला आता सुरुवात करूया. हॅलो गुड इव्हनिंग नमस्कार मंडळी. मी आज ममताचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे कारण ममता जरा कामामध्ये आहे तर बोललो मी तुझा ब्लॉग आज स्टार्ट करतो. मी जाऊन आलो कामावरून आणि आटपलं सगळं रेडी वगैरे फ्रेश झालो आणि ममता इकडे जरा भाजी निवडते. आलो तेव्हा ती म्हणजे काय बोलतो ज्ञानेश्वरीचं पठण करत होती अध्याय वाचत होती तर मग तिला डिस्टर्ब नाही केलं मी माझं आटपून घेतला आणि आता बघा आता ती भाजी निवडते. तिच्या कामातच वेळ जातो आहे पूर्ण. हे बघा ती आता भाजी निवडते. पालक साफ करते ती. सकाळची ना भाजी चांगली झाली होती फ्लॉवर आणि मटार घालून केली होतीस ती. हो हां हां मच्छरांमुळे लेट होतं झोपायला. हो आणि उठायला पण उशीर असं सगळं. त्यासाठी मेहंदीचं कोण आणलंय बघा येताना. येस ते आता मेहंदी काढणार आहे ती ना. कसं काय तुला आठवलं मेहंदीचं कोण घेऊन यायचं? घेऊन आलो होतो खूप दिवस मेहंदी होतं. हो होईलच वगैरे आता काढायला पाहिजे ना असं पुढे हो ना. माझा एक फोटो काढ ना असा कोण सोबत. काढला काढला. छान आहे थँक्यू. येस वेलकम. आधी मी खूप काढायची आणि आता बघ पण थोडं वेळच नाही भेटला. मग म्हणता तुझं कसं चाललं? असं डोकं दुखत होतं थोडंसं असं. हां ते असं सर्दीसारखं पण झालंय ते काही अजून कमीच होत नाही ना. वारा वगैरे उष्णता पण वाढली आहे त्याच्यामुळे होते सगळे. आज मग काय व्हिडिओज वगैरे बनवलेस की नाही? आज सगळं बनवलं सकाळी. काय ना हो सकाळी रील्स वगैरे बनवलेस ना. तेच नंतर मी आज हा ब्लॉग बनवलाच नाही सकाळीचा वगैरे कारण अनामिका पण असते ना ती काही करू पण देत नाही त्रास देते सारखी मध्ये मध्ये येत राहते आणि मला जरा पुस्तक पण वाचायचं होतं देवाचं मग त्यामुळे ते काही माझं राहून गेलं. ज्ञानेश्वरी वाचायची होती ना त्यानंतर मी ते आज जरा दिवसभर केलं आणि नंतर त्यानंतर सगळी घरातली कामं बाकीची मग त्यामध्ये सगळं राहून गेलं करायचं. आता पण जरा कुकर लावलाय भाताचा. आता बघू जरा आमटी वगैरे काहीतरी करते करायचं आहे तोपर्यंत म्हटलं हे करून घेऊया जरा साफ करते ना. बघू जमलं तर आता करेन भाजी नाही तर मग उद्याच करेन सगळं असं करेन. चालेल ना. बाकी तू काय म्हणतेस? काय नाही माझे पण चालू ब्लॉग्स वगैरे मी पण आता डेली बनवतो रील्स. तुम्ही बघत राहा कोकणी.चेतनला आणि लाईव्ह पण येईन मी. ममता पण येईल लाईव्ह. बघूया कधी वेळ भेटतो ते तिला. आणि कसे वाटतात आमचे व्हिडिओ नक्कीच सांगा तुम्ही कमेंट्सद्वारे. अनामिका आहे आतमध्ये तिला ती पलंगाच्या खाली लपली आहे आणि तिला आवाज देत होतो. ती मस्त झोपते माहितीये का अनामिका. हो मी जेव्हा वगैरे झोपायला गेले दुपारची वगैरे का मला असं उठवते येऊन असं ना असं हे करते असं गालाला असं हाताला वगैरे असं उठवत राहते चोच लावून अशी येते. तर ठीक आहे आता तू हे निवडून घे. मी पण जरा आता माझ्या रील्स वगैरे बनवतो. ठीक आहे मंडळी. आणि मंडळी आम्ही आता जेवायला बसलो आहे आणि म्हणताना बघा काहीतरी स्पेशल केलं आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा काय केलं म्हणताय? पालकचं गरगटं बनवलं मस्त. अच्छा पालकचं बनवलं आहे. मला वाटलं की अळूचं आहे का असं वाटलं आधी. आता अळू कुठे
पण असं अळूसारखंच वाटतंय ना सेम. हे बघा असं बनवलं आहे मंडळी. नाही ना हे असं थोडंसं असं घट्ट बनवलंय बघा असं मस्त हो शेंगदाणे घालून जसं नेहमीप्रमाणे बनवतो तसं. छान तिने आधी लागतं. शेंगदाणे शिजवून घेतले आणि मग त्याच्यात घातले ना. शेंगदाणे सुद्धा आणि हे सुद्धा पालक सुद्धा लावून हा. घेतला आधी कुकरला. गावठी पालक इथे मिळतो ना आता वाढलेला. नंतर मग मिक्सरला लावायचं फोडणी द्यायची नंतर वाटप घातलंय त्याच्यामध्ये हां हां. त्याचं नारळाचं ओल्या फुटायचं सगळं कच्चं नंतर मग फोडणी द्यायची मस्त मसाले घालून मस्त. आणि इथे फ्लावरची भाजी पण आहे आणि चपाती. चला या सगळ्यांनी जेवायला. आणि जेवायला मंडळी तुम्ही पण. आम्ही जेवून घेतो आता. जेवायला बसतो तुम्ही पण या सर्वांनी जेवायला. आणि जस्ट आत्ता इकडे बघा चेतनचं असं झालेलं आहे स्किनची काळजी चेतन घेत आहे आणि तसं बसलोय आवरलंय आत्ताच जेवलो वगैरे भांडी झाली घासून आणि इथे अनामिकाला ठेवलंय हे बघा असं मस्त वरती तर आणि इकडे असं थोडं हे बघा मच्छर दिसतात हे बघा अशा मरून पडलेत सगळं हे बघा दिसतात हे बघा अशा अशा हे बघा इकडे आत्ता अनामिका आणि मी आम्ही दोघी सुद्धा अनामिका बोलते माझ्यासोबत काहीतरी बघा बघा कशी बोलते ना हे बघा 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 तिला यायचंय माझ्याकडे मला घे घे असं सांगते हो ना पिल्लू तुला घ्यायला घेऊ तुला घेऊ ये 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 बघा 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 कशी खेळते बघा 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 कशी खेळते घ्यायला सांगते मला घे बोलते घे असं सांगते मला. तर आत्ता आम्ही कोकणी.चेतनला लाईव्ह जाणार आहोत तर प्लीज तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितलात हा मला ब्लॉग जर उद्या परवा कधीही तर नक्की कोकणी.चेतनला सुद्धा तुम्ही फॉलो करा. तिथे पण आमचे नवनवीन व्हिडिओ येत राहतात ते तुम्ही बघत राहा आणि तुमचं सपोर्ट प्रेम असंच आमच्या चॅनलला राहू द्या कायम. तर चला आपण भेटू आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा माझा मी ब्लॉग इकडेच एंड करते आहे. चलो टिल देन बाय टेक केअर. सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय मंडळी गुड नाईट टेक केअर.